Hello everyone, welcome to BSc Agri Study Guide. So friends, today's lecture we have to see lecture number second for fundamentals of plant pathology, that is path 121, and credit for this course is 2 plus 1 is equal to 3. And in this lecture we have to see importance of plant diseases, scope and objectives of plant pathology. With these points we also have to see इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. तर मित्रांनो, आपल्या या BSc ॲग्री स्टडी गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं सर स्वागत आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्लांट पॅथॉलॉजीसाठीचं लेक्चर नंबर सेकंड. आणि यामध्ये पाहणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस, स्कोप, ऑब्जेक्टिव्ज, इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. तर तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री अँड स्टडी अँड गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. त्याचप्रमाणे आपल्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी आपण पाहूयात प्लांट पॅथॉलॉजीसाठीचं इम्पॉर्टन्स. आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा इंट्रोडक्शन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. तर प्लांट्स आर द ओनली हायर ऑर्गॅनिझम्स that can convert the energy of sunlight into stored usable chemical energy in carbohydrates, proteins and fats. तर काय प्लांट बद्दल माहिती दिलेली आहे पहा. प्लांट काय करतात, जी सनलाईटची जी एनर्जी आहे त्याचं कन्वर्जन करतात फूडमध्ये आणि युजेबल फॉर्ममध्ये. आणि all animals including humans depends on these plant substances for survival. आणि जी प्लांटने तयार केलेली जी फूड्स आहे किंवा जी एनर्जी आहे त्याच्यावरती सर्व जे ॲनिमल्स आहेत, त्याचप्रमाणे मानव आहे, ते सर्व त्याच्यावरती अवलंबून आहे. प्लांट्स वेदर कल्टिवेटेड ऑर वाइल्ड ग्रो अँड प्रोड्यूस वेल ॲज लॉंग ॲज द सॉइल प्रोव्हाइड्स देम with sufficient nutrients, moisture, sufficient light and temperature within a normal range. तर प्लांट काय करतात, प्लांट हे कल्टिवेटेड ही असू शकतात, त्याचप्रमाणे ते नॅचरलरित्या उगवलेले सुद्धा असू शकतात. आणि ते सॉईलमध्ये उगवल्यानंतर त्यांना सफिशियंट अमाऊंटमध्ये न्यूट्रियंट, मॉइश्चर आणि सफिशियंट अमाऊंटमध्ये लाईट, टेम्परेचर हे जर मिळाले तर ते चांगल्या प्रकारचं फूड हे तयार करू शकतात. पण हे फूड तयार होताना प्लांट्सचा विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. प्लांट्सवरती डिसीज येऊ शकतो, त्याच्यावरती इन्सेक्ट किंवा पेस्ट अटॅक करू शकतात, त्याचप्रमाणे नॅचरल क्लॅमिटीज येऊ शकतात. त्यांपैकीच जे प्लांटमधील जे डिसीजेस आहेत किंवा जे रोग आहेत त्या रोगांसंबंधीच अभ्यास करण्यासाठी प्लांट पॅथॉलॉजी या सब्जेक्टची सुरुवात करण्यात आली होती. आणि त्यांपैकीच तुम्हाला प्लांट पॅथॉलॉजी या डिपार्टमेंटसाठीचा हा पहिलाच कोर्स आहे. फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला मायबो होता आणि या सेमिस्टरमध्ये पॅथ 121 हा कोर्स इंट्रोड्यूस केलेला आहे. तर या कोर्समध्ये आपल्याला संपूर्ण जे डिसीजेस आहेत, पॅथोजन्स आहेत, यांचा स्टडी करण्याचा आपल्याला उद्देश आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्लांट डिसीज आणि त्याच्याबद्दलचं जे इंट्रोडक्शन आहे ते पाहूयात. तर यामध्ये पहा, अ माल फंक्शनिंग प्रोसेस दॅट इज कॉज्ड बाय कंटिन्युअस इरिटेशन विच रिझल्ट्स इन सम सफरिंग प्रोड्युसिंग सिम्पटम्स. तर एखादी जी माल फंक्शनिंगची जी प्रोसेस आहे, माल फंक्शनिंग म्हणजे एखाद्या गोष्टीमधील अडथळा की ज्यामुळे जे वेगवेगळे जे सिम्पटम्स आहेत, लक्षणे जे दिसून येतात, त्याला प्लांट डिसीज म्हटलं जातं. द कंटिन्युअस इरिटेशन मे बी ब्रॉट अबाउट बाय लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स दॅट इज एन्व्हायरमेंटल, because of which the particular process in metabolic and catabolic activity of plant cells is disrupted
leading to development of symptoms as a reaction to such suffering. तर जे कंटिन्युअस इरिटेशन आहे एखाद्या प्लांटच्या बाबतीतील, ते लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग फॅक्टरमुळं घडतं आणि एखाद्या प्लांट सेलमधील जी मेटाबॉलिक आणि कॅटाबॉलिक जी ॲक्टिव्हिटी आहे ती ब्रेक होते किंवा डिस्क्रप्टेड होते आणि त्याच्यामुळे जे सिम्पटम्स किंवा जे लक्षणं त्या प्लांटमध्ये जे दिसून येतात त्याला आपण प्लांट डिसीज असं म्हणतो. This may be brought about by utilizing host cell content, by death of tissue, excess production of enzymes, toxins, growth regulators, loss of nutrition, and interference in translocation of food, minerals, and waters. Diseases for plants have been known since ancient time. तर जे ही जी प्लांट डिसीजची जी प्रोसेस आहे ती एखाद्या होस्ट सेलमार्फत होऊ शकते, एखाद्या डेथ असलेल्या टिश्यूमार्फत होऊ शकते किंवा एन्झाईमचं एक्सेस प्रोडक्शन झाल्यानंतरही ही प्रोसेस होऊ शकते. तर जे डिसीज आहेत प्लांट्समधील ते आपल्याला आपल्या पूर्वीच्या काळापासून किंवा आधीच्या काळापासून आपल्याला माहिती आहेत की एखाद्या प्लांटला डिसीज आला म्हणजे काय होतं ते, आणि ते ॲन्शियंट टाईमपासून ते आपल्याला चांगले ओळखीचे आहेत. तर त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे डेफिनेशन प्लांट पॅथॉलॉजी किंवा जे व्हेरियस कन्सेप्ट आहेत त्यांची. तर प्लांट पॅथॉलॉजी ऑर फायटोपॅथॉलॉजी. फायटॉन मीन्स प्लांट अँड पॅथोज मीन्स सफरिंग अलाइनमेंट अँड लोगस मीन्स स्टडी डिस्कोर्स अँड नॉलेज. तर फायटॉन म्हणजे प्लांट्स आणि पॅथॉस म्हणजे सफरिंग, एखाद्या गोष्टीपासून त्रास होणं, आणि लोगस मीन्स किंवा लॉजी मीन्स स्टडी डिस्कोर्स ऑर नॉलेज. अँड या सर्वांचं मिळून काय होतं पहा, द स्टडी ऑफ नेचर, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ प्लांट डिसीजेस. तर एखाद्या डिसीजचं नेचर कसं आहे, त्याची डेव्हलपमेंट कशी होती, ते मॅनेज कसं करायचं ह्याचा स्टडी म्हणजे प्लांट पॅथॉलॉजी. त्याची डेफिनेशन पहा, अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स विच डील्स विथ कॉज, इटिओलॉजी, रिझल्टिंग लॉसेस अँड मॅनेजमेंट ऑफ प्लांट डिसीजेस. ही अशी एक ॲग्रिकल्चर सायन्सची ब्रांच आहे की जी एखाद्या प्लांट डिसीजेसचं कॉज, इटिओलॉजी, जे त्यापासून होणारे जे लॉसेस आहेत, त्याचप्रमाणे जे प्लांट डिसीज मॅनेज कसे करायचे या सर्वांचं स्टडी करणारं सायन्स म्हणजे प्लांट पॅथॉलॉजी ऑर फायटोपॅथॉलॉजी. तर या पॅथॉलॉजीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे पॅथोजन. याच्याबद्दल पहा, पॅथोजन इज ॲन एंटिटी, युजली अ मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट कॅन इन्साइट डिसीज in susceptible plants. It is also referred to as incessant causal agent or casual organism. तर पॅथोजन हा असा एक ऑर्गॅनिझम असतो की एखाद्या प्लांटला डिसीज होण्यासाठी कारणीभूत असतो. तो एखादा डिसीज तो त्याच्याबरोबर फ्लो करू शकतो किंवा कॅरी करू शकतो आणि त्या प्लांटला तो डॅमेज करू शकतो. त्यानंतर असणार आहे डिसीजसाठीची डेफिनेशन पहा, इट इज ॲन कॉम्प्लेक्स फेनॉमेनॉन, इट इज ॲन इंटरॅक्शन बिटवीन द होस्ट अँड द पॅथोजन अँड द एन्व्हायरमेंट. तर डिसीज असा एक कॉम्प्लेक्स फेनॉमेनॉन आहे की जे होस्ट, पॅथोजन आणि एन्व्हायरमेंट यांच्या इंटरॅक्शनपासून जो तयार होतो तो. तर होस्ट म्हणजेच जे प्लांट आहे ते, आणि पॅथोजन आणि एन्व्हायरमेंट यांच्या तिघांच्या इंटरॅक्शनपासून जे प्लांटला धोका निर्माण होतो त्यालाच डिसीज असं म्हणतात. त्याचप्रमाणे डिसीजची अजून एक डेफिनेशन आहे पहा, इट इज माल फंक्शनिंग प्रोसेस कॉज्ड बाय कंटिन्युअस इरिटेशन विच रिझल्ट्स इन सन सफरिंग प्रोड्युसिंग सिम्पटम्स. तर ही एक अशी माल फंक्शनिंग प्रोसेस आहे
की जी कंटिन्युअस इरिटेशन, एखाद्या प्लांटला कंटिन्युअसली त्रास होतो त्या प्रोसेसचा, आणि त्याच्यामुळंच त्या प्लांटवरती त्या डिसीजचे सिम्पटम्स हे दिसून येतात, आणि त्या प्रोसेसलाच म्हटलं जातं डिसीज. त्यानंतर एक तिसऱ्या क्रमांकाची एक डेफिनेशन आहे पहा. अ स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी or physiological disorder or both due to an organism or unfavorable conditions that may affect the plant or its parts or products or may reduce the economic value. तर अशी एखाद्या प्लांटची अबनॉर्मॅलिटी किंवा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे, किंवा हे दोन्ही म्हणू शकतो, एखाद्या ऑर्गॅनिझममुळे किंवा त्याच्या अनफेवरेबल कंडिशन्समुळे, की ज्यामुळे एखादं प्लांट किंवा त्याचे एखादा पार्ट हा अफेक्ट होतो, आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक व्हॅल्यूसुद्धा रिड्यूस होऊ शकते. या प्रोसेसलाच डिसीज असं देखील म्हटलं जातं. तर या 3 डेफिनेशन्स आहेत डिसीजसाठीच्या. यांच्यापैकी तुम्हाला जी योग्य किंवा तुम्हाला लिहिण्यासाठी सोपी वाटते ते तुम्ही चूज करू शकता, आणि त्याप्रमाणे तुम्ही एक्झाममध्ये डिफाईन डिसीजसाठी जर क्वेश्चन आला तर यांपैकी कोणतीही तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे व्हॉट आर कॉजेस ऑफ प्लांट डिसीज. तर एखाद्या प्लांटला डिसीज होतो नक्की कशामुळं, त्या डिसीजची कारणं काय असणार आहेत. प्लांट डिसीजेस आर कॉज्ड बाय बायोटिक एजंट्स किंवा अबायोटिक एजंट्स. तर एखाद्या प्लांटला डिसीज हा होतो बायोटिक एजंट्समुळे किंवा अबायोटिक एजंट्समुळे. बायोटिक एजंट्स म्हणजे जे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे आढळून येतात ते, म्हणजेच फंगी, बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिट्स, फायटोप्लाझ्मा, व्हायरसेस, नेमॅटोड्स किंवा फ्लावरिंग पॅरासाइट्स. तर हे आहेत बायोटिक एजंट्स. आणि अबायोटिक एजंट्स म्हणजेच अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स ऑर न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज. तर या 2 एजंट्समुळे, बायोटिक किंवा अबायोटिक यांच्यामुळे डिसीज हा कॉज होतो. परीक्षेमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी विचारलं जाईल इनलिस्ट बायोटिक एजंट्स किंवा इनलिस्ट अबायोटिक एजंट्स, किंवा यांच्यापैकी कोणतंही दिलं जाईल, किंवा यांमधील तुम्हाला ओळखायचं असेल यामधील बायोटिक आणि अबायोटिक एजंट्स कोणतं आहे. तर हे होते व्हॉट आर द कॉजेस ऑफ प्लांट डिसीज, कोणामुळे प्लांट डिसीज हा होतो प्लांटमध्ये एखाद्या. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेसमध्ये पहा, एखाद्या प्लांट डिसीजमधील डिसीज जे आहेत त्यांचं इम्पॉर्टन्स काय असणार आहे. तर प्लांट डिसीजसाठीचं जे इम्पॉर्टन्स आहेत, तर इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजमध्ये पहा, ग्लोबली इन्युमरस लॉसेस ऑफ क्रॉप्स आर कॉज्ड बाय प्लांट डिसीजेस. तर जगभरामध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉपमधील जे प्रोडक्शन आहे त्याचा लॉस होतो प्लांट डिसीजेसमुळे. द लॉस कॅन ऑकर फ्रॉम द टाईम ऑफ सीड सोईंग इन द फील्ड टू हार्वेस्टिंग अँड स्टोरेज. तर हा लॉस जो आहे तो सीडच्या सोईंगपासून ते हार्वेस्टिंग ते स्टोरेजपर्यंत, या सर्व या प्रोसेस आहेत त्यांच्यापर्यंत कधीही होऊ शकतो. इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल एव्हिडन्स ऑफ प्लांट डिसीजेस एपिडेमिक्स आर आयरिश फेमिन ड्यू टू लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो that is in Ireland in 1845, Bengal famine due to brown spot of rice in India in 1942 and coffee rust in Sri Lanka in 1967. तर आपण ज्या भूतकाळामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेसाठी आपल्याला सर्व त्या घटना माहितीच आहेत, की ज्या आयरिश फेमिन नावाचा जो डिसीज आहे ड्यू टू लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो हा आला होता आयर्लंडमध्ये. बेंगाल फेमिन नावा जो आहे तो ब्राऊन स्पॉट ऑफ राईसवरती, ब्राऊन स्पॉट म्हणजेच तो डिसीज ब्राऊन स्पॉट होता आणि तो राईसवरती आला होता इंडियामध्ये 1942मध्ये. त्याचप्रमाणे कॉफी रस्ट श्रीलंकेमध्ये 1967मध्ये. हे जे असे डिसीजेस आहेत
त्या डिसिजेसमुळे त्या भागातील पूर्ण जे पीक आहे, पोटॅटोचे म्हणा, राईस असेल किंवा कॉफी असेल, हे सर्व जे पिकं आहेत त्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्यामुळंच ते जे डिसीजेस आहेत ते आपल्या कायमच लक्षात राहणार आहेत. आणि या डिसीजेसचा स्टडी करणं, त्या डिसीजेसचं उत्तर शोधणं, मॅनेजमेंट कसं करायचं हे शोधणं, हाच इम्पॉर्टन्स आहे प्लांट पॅथॉलॉजीचा. आणि हे सर्व करायला लावणं, आणि हा इम्पॉर्टन्स आहे प्लांट डिसीजेसचा. सच एपिडेमिक्स हॅड लेफ्ट देअर इफेक्ट ऑन इकॉनॉमी ऑफ देअर अफेक्टेड कंट्रीज. तर हे जे इपिडेमिक्स आहेत किंवा ह्या ज्या घटना आहेत किंवा ह्या ज्या साथी आहेत, त्या साथींमुळे त्याचा इफेक्ट त्या देशांच्या इकॉनॉमीवरती झाला. आणि म्हणूनच प्लांट डिसीजेस आर इम्पॉर्टंट आहेत, बिकॉज ते आपल्या इकॉनॉमी किंवा एखाद्या क्रॉपचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे, प्रोडक्शन आहे, यावरती इफेक्ट करतं. म्हणूनच प्लांट डिसीजेस इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्लांट पॅथॉलॉजी. तर प्लांट पॅथॉलॉजीमध्ये थोडक्यात इंट्रोडक्शन पहा. प्लांट पॅथॉलॉजीमध्ये कशाचा स्टडी केला जातो? स्टडी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ मायकोलॉजी, नेमॅटोलॉजी, प्रोटोझोलॉजी, फायकोलॉजी, अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज अँड फ्लावरिंग प्लांट पॅरासाइट्स. तर या सर्वांचा स्टडी होतो तो प्लांट पॅथॉलॉजीमध्ये. आणि प्लांट पॅथॉलॉजी या सब्जेक्टचा आपण सुरुवात करत असताना किंवा या पॉईंटला सुरुवात करत असताना आपल्याला पाहायचं आहे आपण या पॉईंटमध्ये काय शिकणार आहोत. वी विल स्टडी डेफिनेशन ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, ब्रांचेस ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, objectives of plant pathology and economic importance of plant pathology. And this point or this lecture is very important according to your exam perspective. हे जे लेक्चर आहे यामधून तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये क्वेश्चन येणार आहे 8 ते 10 मार्क्ससाठीचा सेमिस्टर एंड्स एक्झाममध्ये. त्याचप्रमाणे 5 ते 6 मार्क्ससाठी तुमच्या मिड सेमिस्टरमध्ये सुद्धा या टॉपिकवरून क्वेश्चन येईल. तर पाहूया पहिल्यांदा प्लांट पॅथॉलॉजीची डेफिनेशन. तर आपण पहिल्यांदाच पाहिल्याप्रमाणे पहा, प्लांट पॅथॉलॉजी ऑर फायटोपॅथॉलॉजी मीन्स फायटॉन मीन्स प्लांट, पॅथॉज मीन्स सफरिंग, अलाइनमेंट अँड लॉगस ऑर लॉजी मीन्स स्टडी, डिस्कोर्स ऑर नॉलेज. दॅट इज द स्टडी ऑफ नेचर, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ प्लांट डिसीजेस. अँड briefly definition here: a branch of agricultural science which deals with cause, etiology, resulting losses and management of plant diseases. तर प्लांट पॅथॉलॉजी डेफिनेशन अशी आहे पहा. असं ॲग्रिकल्चर सायन्सची ब्रांच आहे की जे एखाद्या प्लांटच्या डिसीजेसचं कॉज काय आहे, त्याची नक्की संकल्पना काय आहे, त्याच्यापासून लॉस काय होणार आहेत, त्याचप्रमाणे एखाद्या प्लांट डिसीजचं मॅनेजमेंट कसं करायचं, या सर्वांचा स्टडी ज्या सायन्समध्ये केला जातो त्या सायन्सला प्लांट पॅथॉलॉजी असं म्हटलं जातं. तर त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं ब्रांचेस. तर प्लांट पॅथॉलॉजीच्या ब्रांचेस कोणकोणत्या असणार आहेत? त्यामधील पहिली ब्रांच आहे मायक्रोबायोलॉजी. त्यामध्ये स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला मायक्रोबायोलॉजी हा सब्जेक्ट होता पहा, आणि तीच ब्रांच आहे प्लांट पॅथॉलॉजीची. त्यानंतर सेकंड ब्रांच असणार आहे मायकोलॉजी, दॅट इज स्टडी ऑफ फंगी. त्यानंतर बॅक्टेरियोलॉजी, दॅट इज स्टडी ऑफ बॅक्टेरिया. त्यानंतर व्हायरोलॉजी, दॅट इज स्टडी ऑफ व्हायरसेस. नेमॅटोलॉजी, दॅट स्टडी ऑफ नेमॅटोड्स. अँड प्रोटोझोलॉजी, दॅट इज स्टडी ऑफ प्रोटोझोआ. अँड फायकोलॉजी, दॅट इज स्टडी ऑफ अल्गी. तर ह्या आहेत ब्रांचेस ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. तर ह्या ज्या ब्रांच आहेत त्यामधील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे फायकोलॉजी, त्याचप्रमाणे मायकोलॉजी. ह्या ज्या 2 ब्रांचेस आहेत त्या तुम्हाला एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्हसाठी नक्कीच विचारल्या जाऊ शकतात, बिकॉज ज्या बाकीचे ज्या ब्रांचेस आहेत
त्यामध्ये पहा मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी, बॅक्टेरियोलॉजी बॅक्टेरिया, व्हायरोलॉजी व्हायरसेस, नेमॅटोलॉजी प्रोटोझोआ यामध्ये कसं आहे, या ब्रांचेसवरून लगेच तुम्हाला ओळखून येईल की यामध्ये कशा स्टडी आहे. पण मायकोलॉजी और फायकोलॉजी यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या दोन ज्या ब्रांचेस आहेत त्या ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. तर प्लांट पॅथॉलॉजी हे स्टडी का करायचं हे आपल्याला पाहायचं आहे ऑब्जेक्टिव्जमध्ये. लेट्स डिस्कस अबाउट इट. Plant pathology or phytopathology is one among the branches of agricultural science that deals with cause, etiology, resulting the losses and management of plant diseases with following four major objectives. तर प्लांट पॅथॉलॉजीमध्ये कशाचा समावेश होतो त्याची डेफिनेशन आपण पाहिलेलीच आहे. तर त्याचे जे 4 मेजर ऑब्जेक्टिव्ज आहेत ते पहा. स्टडी ऑफ डिसीज और डिसीजेस, disorders caused by biotic and abiotic agents, study of mechanism or mechanisms of disease development by plant pathogens. Third, study of interaction between plant and pathogen in relation to overall environment. Fourth, to develop suitable management strategies for managing the diseases and losses caused by them. तर प्लांट पॅथॉलॉजीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यामधील पहिला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे एखाद्या स्टडी किंवा जे एखादं जर डिसीज किंवा जे डिसऑर्डर्स आहेत बायोटिक किंवा अबायोटिक एजंट्समुळे होणारे त्यांचा स्टडी करणं. त्याचप्रमाणे जे डिसीज होतात प्लांट पॅथोजन्समुळं त्यांचं मेकॅनिझमचा स्टडी करणं, प्लांट आणि पॅथोजन यामधील इंटरॅक्शनचा स्टडी करणं आणि त्याचप्रमाणे ओव्हरऑल एन्व्हायरमेंटला घेऊन. आणि चौथ्या क्रमांकाचे ऑब्जेक्टिव्ह आहे एखादं जे डिसीज आहेत ते मॅनेज करण्यासाठी व्हेरियस स्ट्रॅटेजी किंवा ज्या मॅनेजमेंट ज्याच्या प्रोसेस आहेत त्या अवलंबणं किंवा त्या डेव्हलप करणं. त्याचप्रमाणे त्यांच्यामुळे जो लॉस होणार आहे तो लॉस कमी करणं. ह्या 4 ऑब्जेक्टिव्हसाठीचं आपण प्लांट पॅथॉलॉजीचा स्टडी करतो. त्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस. तर प्लांट डिसीजेसचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, तर आपण त्याचा स्टडी का करावा आणि त्याच्याबरोबर आपल्या जे प्रोडक्शन किंवा ज्या आर्थिक बाबी आहेत त्यांच्याशी ते निगडीत कसे आहेत हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. Plant diseases are very important because they causes innumerous losses to cultivated crop. The losses due to plant diseases accounts around 26% in field storage and transportation. तर प्लांट डिसीजमुळे काय होतं, खूप मोठ्या प्रमाणात लॉस होतो एखाद्या कल्टिवेटेड क्रॉपवरती. तर जर हा एखादे डिसीज आले तर एखाद्या फील्डवरती सुमारे 26% लॉस होतो जर ते आपण कंट्रोल केले तर. नाही तर पूर्ण जे पीक आहे ते पूर्णच्या पूर्ण पीक हे लॉस होतं. तुमच्या भागामध्ये कोणतं मेजर पीक असेल त्याच्यावरती एखादा डिसीज असेल तर ते तुम्हाला माहीतच असेल की त्या डिसीजमुळे किती नुकसान होतं. तुम्हाला कॉटन बॉलवर्म माहीत असेल, त्याचप्रमाणे जे ग्रेपवरती डाउनी मिल्डो असेल, त्याचप्रमाणे जे टोमॅटो किंवा ब्रिंजलवरती असेल ते पहा फ्रूट फ्लाईज त्याच्यावरती विल्ट वगैरे असे डिसीज असतील तर त्याच्यामुळे पूर्ण जे क्रॉप आहे ते बिघडून जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात लॉस होतो. आणि स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशन करतानाही त्या डिसीजेसचं आपल्याला लॉस हा होताना दिसून येतो. तर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये आपण फर्स्ट पाहणार आहोत इम्पॅक्ट ऑफ डिसीजेस ऑन पॉप्युलेशन. द लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो is a famous example in history of plant pathology. The disease assumed epidemic proportion in Ireland in 1845
डिवेस्टेटिंग द होल पोटॅटो क्रॉप. तर सर्वात फेमस उदाहरण आहे ते पोटॅटोचं, की ज्यामध्ये लेट ब्लाइट नावाचा डिसीज आला आणि त्या डिसीजमुळं आयर्लंडमध्ये 1845मध्ये अत्यंत वाईट अवस्था करून टाकली होती त्या पोटॅटो क्रॉपची, की संपूर्णच्या संपूर्ण जे पिकं आहेत किंवा जे क्षेत्र आहेत ते पूर्ण बाद झाले होते या डिसीजमुळं. त्यामुळेच हा डिसीज कायमच लक्षात राहणार आहे आयर्लंडमधील लोकांच्या, त्याचप्रमाणे सर्व जगभरातील लोकांच्या. द पोटॅटो being the staple food of people, and because of non-availability of it, around 20 lakh people died due to starvation and migration of population to other lands, including North American continent. तर काही भागामध्ये काय आहे पहा, जसं आपल्याकडे स्टेपल फूड म्हणून भाकरी, चपाती, त्याचप्रमाणे भात असं वापरलं जातं. त्याचप्रमाणे जे नॉर्थ अमेरिकन जे कॉन्टिनेंट आहे त्यामधील जे कंट्रीज आहेत त्यामध्ये पोटॅटो हे एक मेन फूड आहे, स्टेपल फूड. आणि ते तेथील लोक जे असतील ते पूर्णपणे त्या पोटॅटोवरती अवलंबून होते. आणि ते पीक बाद झाल्यामुळं किंवा त्या पिकाचा व्हेरी अफेक्ट झाल्यामुळे त्या डिसीजमुळं जवळजवळ 20 लाख जे लोक आहेत ते मरण पावले भूकमारीमुळे. आणि जे मायग्रेशन आहे दुसऱ्या जे तेथील जे दुसरे देश आहेत त्यामध्ये मायग्रेशन झालं त्या पॉप्युलेशनचं. त्याचप्रमाणे हेल्मेंटोस्पोरियम लीफ स्पॉट ऑफ राईस devastated rice crop in West Bengal in India during 1942-43, and thousands of people died because of hunger and migrated to other part of country. त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा एक अशी घटना घडलेली आहे 1942 आणि 43मध्ये पश्चिम बंगालमध्ये. तर तेथील जे राईस क्रॉप आहे त्याच्यावरती लीफ स्पॉट नावाचा जो डिसीज आहे त्या डिसीजमुळे खूप जे लोक आहेत ते मृत्युमुखी पडले भूकमारीमुळे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा लोकांनी मायग्रेशन केलं बाकीच्या राज्यांमध्ये. तर हे असं आहे की हे प्लांट डिसीजेसमुळं जे ह्युमन पॉप्युलेशन आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. हा आहे पहिला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीज. त्यानंतर पहा सेकंड, चेंज इन ॲग्री पॅटर्न. तर जर एखादा डिसीज एखाद्या क्रॉपवरती पडला तर तेथील ॲग्रिकल्चरचं पॅटर्न कसं बदलतं हे पाहायचं आहे. द डिसीजेस लाईक कॉफी रस्ट इन सेयलॉन हॅड चेंज्ड द इकॉनॉमी ऑफ कंट्री अँड शिफ्टिंग टू अदर प्लांटेशन क्रॉप लाईक टी. जे सेयलॉन जे कंट्री आहे तेथील जे कॉफी आहे त्याच्यावरती कॉफी रस्ट हा डिसीज पडल्यानंतर तिथले जे लोक आहेत त्यांनी चहाचं उत्पादन घेण्यासाठी सुरुवात केली. त्यामुळे त्या कंट्रीचं जे कॉफीचं जे प्रोडक्शन आहे त्यामध्ये खूप डिक्रीज आला किंवा कमी झालं. इन 1885 देर वॉज इपिडेमिक ऑफ कॉफी रस्ट इन सेयलॉन which devastated the entire coffee due to the rust yield of coffee went down from 228 kg acre to 101 kg per acre by 1878. तर सेयलॉन या कंट्रीमध्ये पहा जे कॉफी रस्ट आला त्याच्यामुळं तेथील उत्पादन खूप कमी झालं आधीपेक्षा. आधी 228 किलो पर एकर कॉफीचं उत्पादन व्हायचं, या रोगानंतर 101 किलो पर एकर इतकं झालं. आणि ही घटना आहे 1878 बिकॉज ऑफ विच बाय 1893 द कॉफी एक्सपोर्ट ऑफ सेयलॉन रिड्यूस्ड बाय 93%, thus मेकिंग ह्यूज लॉस. तर तुम्हाला माहितीच आहे की जे कॉफी आहे त्याचं एक्सपोर्टिंगमुळं
एखाद्या देशाचं इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते. त्याचप्रमाणे कॉफीला टीपेक्षा जास्त व्हॅल्यू आहे आणि या कंट्रीचं जे एक्सपोर्ट आहे, एक्सपोर्ट हे 93% कमी आलं ह्या कॉफी रस्टमुळे. द कॉफी रस्ट बिकम सो सेव्हिअर दॅट सायलॉन हॅज टू शिफ्ट इटसेल्फ टू कल्टिवेशन ऑफ टी. तर हा असा जो डिसीज कॉफी रस्ट की ज्यामुळे या देशाला त्यांचं जे ॲग्रिकल्चरचा जो पॅटर्न आहे तो चेंज करावा लागला आणि कॉफीपासून ते टीकडे शिफ्ट झाले कल्टिवेशन करण्यासाठी. तर हा सेकंड इम्पॉर्टन्स आहे प्लांट डिसीजेसचा पहा, आणि जो आहे चेंज इन ॲग्रिकल्चरल पॅटर्न. त्यानंतर थर्ड क्रमांकाचा जो इम्पॉर्टन्स आहे तो आहे फूड पॉयझनिंग. तर प्लांट डिसीजेस स्टडी करण्यासाठी फूड पॉयझनिंग हे देखील एक इम्पॉर्टंट कॉज आहे. The poisoning of food due to plant disease is another evil. There is death of people and animal due to consumption of contaminated rye with ergot, which produces toxin fatal to human beings and animals. Also, production of aflatoxin by aspergillus flavus in foodstuff is also fatal to human beings. तर फूड पॉयझनिंग ह्या प्लांट डिसीजमधील हा एक प्रकारचा एविल आहे की आपण त्याला म्हणतो राक्षस किंवा खूप मोठा शत्रू. तर जे रावी आहे, रावी क्रॉप, त्यामध्ये अर्गॉटचं मिक्सिंग झाल्यामुळे खूप लोकांची डेथ झालेली आपण ऐकलं असेल किंवा त्या ॲनिमलची डेथ झालेली ऐकलं असेल. कारण जे अर्गॉट आहे, अर्गॉट डिसीज, तो टॉक्झिक मटेरियल हा प्रोड्यूस करतो आणि तो ह्युमन बिईंगला आणि ॲनिमलला अफेक्ट होतो. त्याचप्रमाणे ॲफ्लाटॉक्झिन बाय ॲस्परजिलस फ्लेवर्स इन फूड स्टफ, त्याचप्रमाणे ॲफ्लाटॉक्झिनचं प्रोडक्शन चालू होतं ॲस्परजिलस फ्लेवर्समध्ये आणि ते फूड स्टफमध्ये आढळतं. त्यामुळे ते माणसाच्या आरोग्याला आणि त्याच्या जीवनालाच धोकादायक ठरू लागलं. तर फूड पॉयझनिंगमुळे सुद्धा प्लांट डिसीजेसचा स्टडी करणं अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. तर हा आहे थर्ड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस. त्यानंतर फोर्थ, इम्पॅक्ट ऑन इंडस्ट्री. तर इंडस्ट्रीवरती इम्पॅक्ट काय होतो पहा. तर इंडस्ट्रीवर इम्पॅक्ट अशा प्रकारे होतो, एखादं डिसीज्ड रॉ मटेरियल एखाद्या इंडस्ट्रीला पुरवलं जातं. त्याचप्रमाणे जे ऊसामध्ये जो रेड रॉट आहे, तांबेरा म्हणतो, तो जर त्या कारखान्याला पुरवला गेला एखाद्या, तर त्याची रिकव्हरी ही कमी होते. त्याचप्रमाणे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही जास्त होतं. पाहूया चला. द सर्टन ॲग्रो इंडस्ट्रीज आर ऑल्सो अफेक्टेड ड्यू टू सप्लाय ऑफ डिसीज्ड रॉ मटेरियल. तर ॲग्रो इंडस्ट्रीला अफेक्टेड रॉ मटेरियल किंवा डिसीज्ड रॉ मटेरियल सप्लाय झाल्यानंतर काय होतं पहा. द डिसीज रेड रॉट ऑफ शुगर केन अफेक्ट द शुगर इंडस्ट्रीज बिकॉज ऑफ पुअर रिकव्हरी ऑफ शुगर. तर डिसीज्ड रेड रॉट हा डिसीज असलेलं शुगर केन जर आपण कारखान्याला जर घालवला किंवा पाठवला तर त्या साखरेची रिकव्हरी ही कमी येते. From such affected material which in turn increases the cost of production. जर आपल्या जर का पिकावरती रोग आला तर तो रोग नाहीसा करण्यासाठी एखादा शेतकरी खूप प्रकारचे उपाय करून पाहतो. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची औषधं फवारतो, केमिकल्स फवारतो, फर्टिलायझरचं ॲप्लिकेशन देतो. ते पीक वाचवण्यासाठी नाही जे जे पाहिजे ते नको ते सर्व काही उपाय करून पाहतो. त्यामुळं काय होतं, त्याचं जे कॉस्ट आहे प्रोडक्शनचं ते कॉस्ट इन्क्रीज होतं आणि त्या एखाद्या शेतकऱ्याची बॅलन्स शीट ही बिघडून जाते. तर 5व्या क्रमांकाचा जो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे तो पहा, इम्पॅक्ट ऑन सायन्स. तर एखाद्या डिसीजचा सायन्सवरती इम्पॅक्ट काय होतो.
तो पाहायचा आहे आपल्याला. द प्लांट डिसीज सिस्टीम हॅड प्रोव्हाइडेड अ ग्रेट स्कोप फॉर एक्सपांडिंग द एरियाज ऑफ ह्युमन नॉलेज रिगार्डिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, देअर टॅक्झॉनॉमी, इकॉलॉजी, psychology, biochemistry, genetic, molecular and cellular biology, management's practices for control of crop diseases. तर पहा, एखादा जर रोग आला तर तो सायन्समध्ये काय इम्पॅक्ट करतो. जर एखादा रोग आला तर त्या रोगाबद्दल माणसाला सर्व माहिती करून घेणं गरजेचं असतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा स्टडी करावा लागतो, त्याची टॅक्झॉनॉमी, इकॉलॉजी, सायकॉलॉजी, त्याचप्रमाणे बायोकेमिस्ट्री. तर या ठिकाणी पहा, जे जे वेगवेगळे जे ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये त्यांना स्टडी करावा लागतो. त्याचप्रमाणे जेनेटिक, मोलिक्युलर, सेल्युलर बायोलॉजी, त्याचप्रमाणे जे मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, अशाच वेगवेगळ्या ज्या सायन्सच्या ब्रांच आहेत त्या ब्रांचेसनुसार अभ्यास करावा लागतो. म्हणून प्लांट डिसीज आहेत ते एखाद्या सायन्सला खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप निर्माण करून देतात. त्याचप्रमाणे 6व्या क्रमांकाचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे पहा, युजफुल प्लांट डिसीजेस. तर प्लांट डिसीजेस हे आपल्या मानवासाठी किंवा प्लांटसाठी हे हार्मफुल, पूर्णपणे हार्मफुल नसतील, पण काही जे डिसीजेस आहेत ते यूजफुल आहेत, की ज्यामुळे काय होतं पहा, जे एखाद्या प्लांटमध्ये त्याचा फायदा होतो किंवा त्या प्लांट डिसीजेसपासून वेगवेगळे जे मटेरियल्स आहेत, परफ्युम्स असतील किंवा जे सुगंधी जे द्रव्य असतील ते तयार केले जातात. तर पाहूयात. द मॅन हॅज कमर्शियली एक्सप्लॉयटेड द प्लांट डिसीज फॉर इकॉनॉमिक गेन, ॲस्थेटिक व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल, tulip breaking the disease of flower of tulip, which cause variegation in flower of tulip, are much prized and covered in waste. तर माणसाने काय केलं की जे प्लांट डिसीजेस आहेत त्यांचा फायदा करून घ्यायला सुरुवात केली. तुम्हाला हे चांगल्या प्रकारचं उदाहरण माहीत असेल पहा, ट्युलिपचं, की त्याच्या डिसीजेसपासून एक पदार्थ तयार केला जातो आणि त्या पदार्थाची किंमत खूप आहे आणि तो खुलेआम बाजारामध्ये विकण्यासाठी त्याला बंदी आहे आणि ते बंदी विकणे किंवा त्याचं सेवन करणे हा देखील गुन्हा आहे भारतामध्ये. पण वेस्टमध्ये म्हणजेच पश्चिमेचे जे देश आहेत, म्हणजेच तिकडे सौदी वगैरे तिकडचे जे देश आहेत तिथे या जी गोष्ट आहे त्याला खूप महत्त्व आहे, त्याला खूप पैसे दिले जातात, त्याची किंमतसुद्धा खूप असते. द फंगस सायटोस्फेरिया मँजिफेरी infecting the Equularia agalocea in Pakistan produces fragrant perfume known as attar in Indian subcontinent, is commercially exploited. तर जे फंगस आहे सायटोस्फेरिया मँजिफेरी, हे काय करतं, ॲक्युलेरिया ॲगलोच्या या प्लांटला अफेक्ट करतं आणि हे अफेक्ट केल्यानंतर त्यापासून एक द्रव्य बनवलं जातं, त्यालाच पाकिस्तानमध्ये त्याचप्रमाणे भारतामध्ये अत्तर असं म्हटलं जातं आणि हे खूप असं वापरलं जातं अत्तर, आणि जे पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्याचप्रमाणे जे मुस्लिम कम्युनिटीज आहेत ते अत्तर मोठ्या प्रमाणात वापरतात आणि त्यामुळंच जे डिसीजेस आहेत, काही डिसीजेस ते यूजफुलसुद्धा आहेत माणसासाठी. तर हे आहेत
इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं जे प्लांट डिसीज आहेत त्याबद्दल, प्लांट डिसीजेसचा इम्पॉर्टन्स, त्याचप्रमाणे प्लांट डिसीजेसचं इंट्रोडक्शन, प्लांट डिसीजेसची डेफिनेशन, त्याचप्रमाणे प्लांट पॅथॉलॉजी, पॅथोजन यांची डेफिनेशन. या ठिकाणी डिसीजेसच्या 3 डेफिनेशन आपण पाहिल्या. त्यानंतर डिसीजेस कोणामुळे होतात हे देखील पाहिलं. त्याचप्रमाणे प्लांट डिसीजेसचं इम्पॉर्टन्स आणि लास्टच्या पॉईंटमध्ये आपण पाहिलं प्लांट पॅथॉलॉजीची डेफिनेशन, त्याच्या ब्रांचेस, ऑब्जेक्टिव्ज आणि प्लांट पॅथॉलॉजीचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. तर मित्रांनो, असं होते हे जे लेक्चर की ज्यामध्ये दिलेली जी माहिती आहे त्या माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी मी आशा करतो. चला तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.